फी चौपट पण शिक्षण अर्धवट असा काहीसा प्रकार कणकवली तालुक्यातील हुमरट येथील BN विजयकर इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडला असून येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 10 विद्यार्थ्यांचा निकाल अद्याप 35 दिवस उलटले तरी लागलेला नाही। कॉलेजकडून दिलेली 3 जून ही अंतिम मुदत ही संपली तरीही अजून कोणतीच कार्यवाही नाही, म्हणून आज ह्युमन राईट्सचे कोकण विभागीय अध्यक्ष श्री संतोष नाईक, जिल्हा समन्वयक श्री प्रणय बांदिवडेकर, कणकवली सदस्य कीर्ती आंबेरकर, कणकवली पंचायत समितीचे माननीय सदस्य श्री लक्ष्मण गावडे, पत्रकार बंधू व पालक विद्यार्थी यांच्या समवेत BN विजयकर स्कूलमध्ये जाऊन याबाबत विचारणा केली असता त्यांना या गोष्टीचे काहीच गांभीर्य नसल्याचे दिसून आले। अजूनही स्कूल व्यवस्थापन मुदतच मागत आहे, त्यामुळे पालकांचा संताप अनावर झाला असून विद्यार्थ्यांचे वर्ष तर वाया जाणारच असून सगळ्यात महत्त्वाचे त्यांचे मनाचे खच्चीकरण झाले आहे, ते कधीही भरून न निघण्यासारखे आहे। पालकांच्या मते बोर्डाची जी फी आहे व व्यवस्थापन जी फी आकारते त्यात मोठी तफावत असून 5,550 रुपये फी बोर्डाच्या वेबसाईटवर असताना विद्यार्थ्यांच्याकडून 21,500 एवढी भरमसाठ फी आकारून सुद्धा शाळेने फक्त 50%च अभ्यासक्रम शिकवला असल्याचे विद्यार्थ्यांकडून समजले। या सर्व प्रकरणात या 10 विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणारच प्रसंगी न्यायालयात दाद मागणार असल्याचे ह्युमन राईट्सचे कोकण विभागीय अध्यक्ष श्री संतोष नाईक, ह्युमन राईट्सचे सर्व पदाधिकारी व कणकवली पंचायत समिती सदस्य माननीय श्री लक्ष्मण मनोहर गावडे यांच्या वतीने सांगण्यात आले। अनिल सांगळे, कणकवली। माझी मुलगी 6वी पासून इथे आहे। आम्हाला खूप अपेक्षा होती या शाळेकडून। आता काय आलं, आम्ही 10वी पासून तिची NDA साठी तयारी करून घेतली। नेमका आता प्रॉब्लेम झाला आहे की 20 पासून फॉर्म सुरू झालेत। आता असा प्रॉब्लेम झाला आहे की ते 9ला पूर्ण हे होणार, क्लोज होणार ॲडमिशन। खूप मोठा म्हणजे आणि त्याचं पण एज लिमिट आहे, त्यामुळे आम्हाला खूप मोठा म्हणजे तिला पण खूप त्रास होतो ह्या गोष्टीचा, कारण तिचं खूप स्वप्न होतं, कारण ती 10वी पासून तो अभ्यास करते थोडा आणि आता रिझल्ट लागल्या त्यांना 20 तारीखला त्यांनी आता फॉर्म भरला असता आणि आता त्यांची सप्टेंबरमध्ये एक्झाम होती, पण आता एज लिमिटमुळे ते सुद्धा तिला पॉसिबल होणार नाही, कारण 19 वर्ष पूर्ण होणार। जरी आम्ही तिला 12वीला नवीन ॲडमिशन घेऊन बसवलं तरी त्याचा काही इफेक्ट होणार नाही, कारण जेवढा होणार तो वाईट परिणामच होणार आहे। त्यामुळे जितकं होईल तेवढं म्हणजे इथून संस्थेकडून पण आम्हाला काही आधी पहिल्यापासून सांगितलंच नाही। 1 महिना कंप्लीट आम्ही या सगळ्या टेन्शनमध्ये आहोत। आता 35 दिवस झाले आम्ही फेऱ्या मारतोय, घरी जेवण नाही, काय नाही, सारखं हेच चालू आहे टेन्शनमध्ये सगळे, आणि सगळी बाकीची मुलं पण खूप टेन्शनमध्ये आहेत, म्हणजे त्यांच्या संपर्कात आहोत आम्ही। आणि एक विषय दुसरा की परीक्षाची फी आहे ती आता आम्ही नेटवर गुगलवर सर्च केलं तर ती 5,550 आहे, फक्त ती 21,500 आमच्याकडून घेण्यात आली आहे। अशा अनेक गोष्टी आहेत। मुलांना पण थोडंफार कुठेतरी टॉर्चर केलं गेलं आहे, पण आम्हाला ह्या गोष्टी आत्ता समजत आहे। जर आधी समजल्या असताना तर आम्ही मुलांना तेव्हाच हे केलं, कारण दोन्ही मुलं माझी इथेच होती आणि दोन्ही मुलांना इथून माझ्या दोन्ही मुलांना खूप त्रास झाला आहे। या ठिकाणी शिक्षकांनी नेमकं कॉपी म्हणजे काय प्रकार केला? या ठिकाणी कॉपी करताना मुलांना त्यांनी यांचा म्हणजे विद्यार्थ्यांना ज्यावेळी मी यांना विचारलं, विद्यार्थ्यांची मी स्वतः वैयक्तिक भेट घेऊन आणि त्यांच्याशी बोलल्यावर असं लक्षात आलं की विद्यार्थी म्हणाले की या कॉलेजमधील एक विद्यार्थी विजयकर म्हणून जो विद्यार्थी आहे तो संस्था चालकांचा पुतण्या लागतो आणि त्या पुतण्याला कॉपी पुरवण्यात आली आणि ती कॉपी पुरवताना ब्लॅकबोर्डवरती सगळी उत्तरं सेम सगळ्यांना लिहून दिली गेली आणि संस्था सांगते की या ठिकाणी CCTV आहे, परंतु CCTV ब्लॅकबोर्डवरती नाही आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि हे सामूहिक कॉपी प्रकरण या ठिकाणी घडलेलं आहे आणि हे सर्व निदर्शनात येत आहे। विद्यार्थी पालक हेच सांगत आहे की संस्था चालकांनी आपल्या पुतण्याला पास करण्यासाठी म्हणून त्यांनी ही कॉपी प्रकरण या ठिकाणी केलेलं आहे।